चिमणीचे पप्पा बोलले मला काय तर बनवून चार. म्हटलं चालतंय की, पण थोडीशी हेल्प करा मला, कारण ह्या गरमीने जीव वैतागून गेलाय. मग काय घातले ना बटाटे शिजाय आणि लसूण घेतला सोलाय. आमची चिवताई गेली होती झोपी, म्हणून असं निवांत काम चालू होतं. मी नाही ते पोहे घेतले होते, ते मस्त चाळून ना स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि ते थोड्या वेळासाठी ना भिजत तसेच ठेवून दिले. तोपर्यंत आपला बटाटा शिजून झाला होता. मग तोच घेतला किसून. इथे मी जास्त नाही बटाटा घेतला, 2च बटाटे घेतले आणि ते भिजलेल्या पोह्यामध्ये टाकले. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची, अद्रक, लसूण, मीठ टाकून घेतले आणि त्यामध्ये थोडीशी धने पावडर टाकली. आणि ही धने पावडर तर काय पॅकेटच्या बाहेर यायचं नावच घेत नव्हते. मग काय कशी तर काढली, तिला बाहेरून घेतलं सगळं मिक्स करून. असे ना छोटे छोटे वड्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेतले. सगळे गोळे म्हटलं एकाच आकाराचे बनवूया. गोळे बनवून झाल्यानंतर स्टाईल मारण्यासाठी असा झटपट व्हिडिओ काढला. पण खरं सांगते, एवढ्या फास्ट वडे नाहीत बाबा बनवून झाले. वडे तर सगळे बनवून झाले होते. मग कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवून दिले आणि वडे सोडले तळता चिमणीच्या बाप्पांना आठवलं केचप ते राहिला. मग चिमणीचे बाप्पा ते जाऊन घेऊन आले आणि तळलेल्या वड्यावर असे काहीतरी कलाकारी केली त्यांनी. शंकर मामा आला होता, त्यालाच दिलं खायला.